बोला, काय झालं माने वहिनी? तो वॉचमन उलट उत्तरे देतोय, कामावर लक्ष नाही त्याचे. बरं, असे म्हणताय, पण वहिनी सोसायटी मीटिंग मध्ये तुमच्या घरातील कोणच नव्हते परवा? मी कामात होते आणि हे आजारी होते. पण मग नंतर पण कोणी आले नाही, काय झालं मीटिंग मध्ये म्हणून? मी येणारच होते, म्हणजे आत्ता आले ठरवणे. येणारे जाणारे नोंद, अनोळखी व्यक्तीची चौकशी, सुरक्षा, रात्री गस्त, पार्किंग कंट्रोल, कुरिअर डिलिव्हरी घेऊन गेटवरच ठेवणे, भांडण गोंधळ थांबवणे, फायर सेफ्टी ते अलार्मवर लक्ष ठेवणे हे ठरले आहेत. हो का? मग कुरिअर पार्सल घ्यायला आपण यायचं का गेटवर? आणि जड सामान पण आपणच आणायचे का गेटवरून? हो बरोबर, आपण घेऊन जा. राहिला प्रश्न, गार्डनिंग, क्लिनिंग, लिफ्ट आणि वॉटर टँकच्या कामासाठी आम्ही आणखी 2 व्यक्ती भरले पण आहेत. पार्किंग मध्ये कोणीही कुठेही गाडी लावते, त्याचं काय करायचं? या समस्येवर काहीतरी ठरी. ज्याने त्याने स्वतःच्या पार्किंग मध्ये गाडी लावावी. बाहेरून आलेल्या गाड्या ज्याच्याकडे आल्या आहेत त्याच्या पार्किंग मध्ये लावाव्यात. पण मग आमच्या पार्किंग मध्ये दुसरी गाडी उभी कशी काय? हे पहा, फ्री एरियामध्ये कोणीही पार्क करू शकते. एवढं असेल तर आणखी पार्किंग विकत घ्या. फ्री एरिया नाही, आम्ही विकत घेतलेल्या पार्किंग बद्दल बोलतेय. विकतच घेतलंय पार्किंग पैसे देऊन. असे कसे होईल? मी खोटे बोलतेय का? मग चला दाखवते, म्हणजे विश्वास बसेल. बरं चला. कोण आपण? अरे सुमित, तू इथे? हा माझा भाऊ आहे. अगं ताई, तुला सरप्राईज द्यायला आलोय गाडी घेऊन. हं? बघ तर बाहेर उभी आहे ती. म्हणजे ती पार्क केलेली गाडी तुझी आहे का? हो माझीच आहे. मी वर फ्लॅट मध्ये जाऊन आलो, पण तिथे टाळा होता. खाली आलो आणि गाडी काढणार तितक्यात वॉचमनने सांगितले तुझा गोंधळ, म्हणून इथे आलो. आता जाता जाता दोघेही वॉचमनला सॉरी बोलून जा. कशाला? तो जागेवर नव्हता, ही त्याची चूक. नाहीतर आधीच कळले असते गाडी कोणाची येते. हे म्हणजे ते सुंब जळला तरी अशी एक म्हण आहे, ती आठवत नाही. तुम्ही सांगा आठवत असेल तर. कमेंट नक्कीच करा.